हॅलो स्टुडंट, तो CET 2 कॅम्पसच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कॉलेज बद्दल बघणार आहोत. तर ऑलरेडी पहिले व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतील. जर तुम्ही पहिले व्हिडिओ नाही बघितले तर तुम्ही ते जाऊन बघू शकतात. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या कॉलेजेस बद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत, ज्यामध्ये कॉलेजचे कट ऑफ, प्लेसमेंट, कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे सगळ्या काही डिटेल्स ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. सो आपण कॉलेजच्या डिटेल्ससाठी लगेच स्टार्ट करूयात. जर तुम्हाला अजून डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या मेंटर सोबत कनेक्ट करू शकता. तर हे जे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे जे कॉलेज आहे हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे जे मुंबईमध्ये लोकेटेड आहे. त्यानंतर हे कॉलेज चालू झालेलं होतं 1995 साली आणि हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी सोबत ऍफिलिएटेड आहे आणि याला नॅक ग्रेड सुद्धा मिळालंय. या कॉलेजेसमध्ये बीटेक, एमटेक आणि MCA सारखे कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामध्ये अकॅडमिक्स आणि टॉप टिअर प्लेसमेंट्स प्रोव्हाइड केले जातात. जर अशाच अपडेट्ससाठी तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहिजे असतील आणि रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून ठेवू शकतात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये CET सेलच्या अपडेट्स, त्यानंतर कॉलेजेसची माहिती, फी स्ट्रक्चरची माहिती आणि डीम युनिव्हर्सिटी ज्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा आपण म्हणतो त्याची सुद्धा अपडेट प्रोव्हाइड केली जाते आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जर आपण कट ऑफ बघायला गेलो तर SPIT हे जे कॉलेज आहे यामध्ये तुम्हाला टेक्निकल ब्रांचेस बघायला मिळतील आणि या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे जे कॉलेज आहे याच्यामध्ये तुम्हाला नॉन टेक ब्रांचेस बघायला मिळतील. तर आपण तो व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते कॉलेज या व्हिडिओमध्ये आपण सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल बघणार आहोत. हे दोन कॉलेजेस एकाच कॅम्पसमध्ये पण इथं टेक्निकल ब्रांचेस तुम्हाला बघायला मिळतील. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा 99.74% कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 99.80%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 99.53 असा कट ऑफ आहे. जर तुम्हाला याचा डिफरन्स बघायचा असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नेमकं काय आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग नेमकं काय याचा डिफरन्स जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्यांच्यासोबत कॉलवरती इन्क्वायरी किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. आणि जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा डिफरंट कोटा जे आपल्याकडे अवेलेबल आहे, PWD आहे, डिफेन्स कोटा आहे, TFWS कोटा आहे, त्याच्यामधून जर तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला JEE मेनच्या मार्कांवरून या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तो कट ऑफ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात. त्यानंतर एनरोल इंजिनिअरची जी काउन्सिलिंग बॅच ही ऑलरेडी चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग, त्यानंतर बेस्ट कॉलेज, बेस्ट ब्रांच गायडन्स, त्यानंतर एक्सपर्ट स्ट्रॅटेजी फॉर कॅप राउंड्स, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये सुद्धा सपोर्ट केलं जातं आणि यामध्ये तुम्हाला एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट हा दिला जातो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रान्सपरंट प्रोसेस राहणार आहे, कारण प्रत्येक कॉलेजची एक डिटेल माहिती आपण जसं व्हिडिओमध्ये घेतोय तसेच आपण एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅचेसच्या सेशन्स मध्ये सुद्धा घेतो. तर ही काउन्सिलिंग बॅच मध्ये एक लिमिटेड सीट्स आहेत. तर तुम्हाला जर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलाय त्यांच्यासोबत कॉल करून इन्क्वायरी करू शकतात. नेमकं या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड्स, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड जो आहे या कॉलेजेसला स्पॉट राऊंड सुद्धा कंडक्ट केला जातो आणि ILS राऊंड सुद्धा कंडक्ट केलं जातं. याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार कम्प्लीट कॉल सपोर्ट, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म, नेमका ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कोणत्या राऊंडसाठी किती कॉलेजेस टाकायचे, प्रायोरिटी काय डिसाईड करायची, हे सगळं गायडन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. या पूर्ण काउन्सिलिंग बॅच मध्ये तुमच्यासोबत लाईव्ह सेशन्स कंडक्ट केले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला एक डेडिकेटेड मेंटर टीम तुम्हाला देणार आहेत जे तुम्हाला कॉलवरती अवेलेबल राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट ऍडमिशन सपोर्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे. आणि बोनस पॉईंट मध्ये यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंगचा सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे. एनरोल इंजिनिअरिंग मागच्या 3 वर्षामध्ये 5000+ विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंगसाठी गाईड केले. जर तुम्हाला पण याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल आणि तुम्हाला प्रॉपर इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याला कॉल करून या बॅच मध्ये एनरोल करू शकतात. कारण या बॅच मध्ये डिटेल सपोर्ट दिला जातो, त्यामुळं या बॅच मध्ये सीट्स या लिमिटेड आहेत आणि तुम्ही आजच तुमची सीट बुक करू शकता. त्यानंतर जर आपण प्लेसमेंट बघायला गेलो 2024-25 ची जी प्लेसमेंट साईट कॉलेजच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे ते आपण घेऊन आलोय. तर तुम्ही बघू शकता की एक ऍव्हरेज पॅकेज ही 14.5 LPA बघायला मिळतं आणि मीडियन पॅकेज जी आहे ती 13.66 LPA बघायला मिळते. त्यानंतर तुम्ही मागच्या 4 वर्षाची सुद्धा प्लेसमेंट बघू शकतात. याच्यामध्ये मीडियन सॅलरी काय आणि ऍव्हरेज सॅलरी काय. जर कॉलेजचे इंडस्ट्री पार्टनर्स आपण बघायला गेलो की ज्या कंपनीज कॉलेजला व्हिजिट करताय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 51 to 60 LPA मध्ये तुम्ही बघू शकता की मायक्रोसॉफ्ट कॉलेजला व्हिजिट करते. 41 to 50 LPA मध्ये Amazon, झोमॅटो, फोनपे या अशा कंपनीज कॉलेजला व्हिजिट करताय.
31 to 40 LPA मध्ये ओरॅकल, पेपल अशा कंपन्याच कॉलेजला व्हिजिट करताय. त्यानंतर 21 ते 30 LPA मध्ये विकिपीडिया, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, डच बँक अशा कंपन्याच कॉलेजला व्हिजिट करतात. 11 to 20 LPA मध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्या व्हिजिट करतात. UBS आहे, IDFC फर्स्ट बँक, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मॉर्गन स्टॅनली आहे. या बाकीच्या ज्या कंपन्याज आहेत जसं की तुम्ही इनक्रेड कंपनी आहे इथं व्हिजिट करते, तर हे जे कंपनीज आहे हे 11 ते 20 लाख मध्ये तुम्हाला ऑफरिंग करणार आहे. कॅडेन्स येत आहे, बार्कलेज येत आहे. त्यानंतर जर 10 लाखाच्या खाली आपल्याला कंपनीज बघायची असेल तर KPMG आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ICICI बँक, इन्फोसिस, त्यानंतर SBI जनरल, येस बँक याच्यासारख्या कंपन्या त्या 10 लाखाच्या खाली कॉलेजला व्हिजिट करतात. ते इंडस्ट्री पार्टनर्स आहेत. इथं फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात की जर ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला 2,12,125 रुपये फीज आहेत. त्यानंतर SC ST कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला 2,125 रुपये फीज. जर तो VJNT, DT, VJ कॅटेगरी, SBC किंवा TFWS कोटा, TFWS मधून नेमकं किती कट ऑफ लागतो, काय डिटेल्स असतात, तुम्ही आमच्या मेंटर सोबत एन्क्वायरी करून विचारू शकतात. जर त्या कोटामध्ये तुमची ऍडमिशन झाली तर तुम्हाला फक्त 29,516 रुपये फीज पडणार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी मधून पण असाल आणि TFWS म्हणून तुमची ऍडमिशन झाली तरी सुद्धा तुम्हाला 2,12,000 नाही तर तुम्हाला 29,000च फी पडणार आहे. तर तुम्ही नक्की याच्याबद्दल एन्क्वायरी करा. EBC, OBC, त्याच्यानंतर EWS, SCBC जर बॉईज असेल तर 1,20,000 रुपये फी. त्यानंतर गर्ल्स असेल तर तुम्हाला 29,516 रुपये फी पडणार आहे. आणि जर जम्मू काश्मीर या कोट्यामध्ये तुमची जर ऍडमिशन झाली तर 26,125 रुपये फी तुम्हाला या कॉलेजची पडणार आहे. त्यानंतर जर आपण पुढचं बघितलं तर हे कॉलेज कुठे लोकेटेड आहे, तर हे कॉलेज अंधेरी वेस्टला लोकेटेड आहे. तुम्ही बघू शकता मॅपवरती सुद्धा आपण दिलंय. तुम्ही जर मेट्रोने गेलं तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकता की मेट्रो स्टेशन पासून हे कॉलेज जवळच आहे. तर तुम्ही या कॉलेजला व्हिजिट सुद्धा करू शकाल. सेम कॅम्पसला सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा लोकेटेड आहे आणि ते हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ज्याच्यामध्ये नॉन टेक ब्रांचेस अवेलेबल आहे, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग तिथे अवेलेबल आहे. तर तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. तर त्या कॉलेजबद्दल आपण सुद्धा असे डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊन येणार आहे, पण ते पुढच्या काही व्हिडिओज मध्ये घेऊन येणार आहेत. त्यानंतर आपण एक नवीन सिरीज चालू करतोय जे ऍडमिशन प्रोसेस साठी राहणार आहे कम्प्लिटली. त्याचं नाव आहे मिशन इंजिनिअरिंग. लवकरच आपण या आपल्या युट्यूब चॅनलवरती चालू करतोय. तर तुम्हाला जर त्या मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन सिरीजचा पार्ट व्हायचा असेल तर तुम्ही आजच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात. त्यानंतर ज्या मुलांनी काउन्सिलिंग घेतलेली होती, एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल केलं होतं, तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज बघू शकतात. जसं की समृद्धी इथं AISMS कॉलेज पुणे तिला मिळालेलं आहे. यश जाधव आहे त्याला VJTI कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर इथं आहे की ऋतुजा काळे जे सिंहगड कॉलेज पुण्याला आहे. त्यानंतर काही स्टुडंट्स आहेत की ज्याला CS ब्रांचेस मिळालेले आहे. असे वेगवेगळे स्टुडंट्स आपण इथं बघू शकतात की प्रणयला नेक्स्ट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे मिळालेले आहे. सो ह्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल की या नेमक्या कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होतं, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज काय, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणतं कॉलेज पाहिजे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा आम्हाला कळवू शकतात. आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल, काउन्सिलिंग बॅचची इन्क्वायरी असेल किंवा कॉलेजेस बद्दल काही इन्क्वायरी असेल, ऍडमिशन प्रोसेस बद्दल काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकतात. आणि कट ऑफ सिरीजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहेत. त्यासाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करा आणि मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन सिरीज जी चालू होणार आहे आपली लवकरच त्याला सुद्धा बघायला विसरू नका. सो थँक्यू स्टुडंट्स. ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही टीम सोबत कनेक्ट करू शकता. सो थँक्यू ऑल.